पुनरपि जननम पुनरपि मरणम. तर हे 84 लक्ष वेगवेगळ्या स्पीसीज मधून आपलं जीवन जात असतं. ही कन्सेप्ट आहे. याचाच विचार करून याच जन्मात जर तुम्हाला या सगळ्या स्पीसीजचा अनुभव, त्यांच्या शारीरिक स्थितीचा अनुभव घेता आला तर हो, आसीने लभते सौख्यम हे जे पातंजली योगसूत्रातलं सूत्र आहे त्याचा अर्थ तोच आहे की वेगवेगळ्या या शारीरिक स्थिती ज्या आहेत, म्हणजे पक्ष्यांची घेतली बकासन मयुरासनामध्ये, प्राण्यांची घेतली सिंह मुद्रेमध्ये सिंहासनामध्ये, याच्यामध्ये मार्जारासनामध्ये घेतली, श्वानासनामध्ये घेतली, एखाद्या कन्स्ट्रक्टिंग साईटची किंवा बिल्डिंगची किंवा सेतुबंधासनामध्ये ब्रिज पोज घेतली, असं वेगवेगळं इंद्राचं वज्रासनात दाखवलं. म्हणजे सजीव निर्जीव अगदी गर्भासन बालासन इतकी विविधता या आसनांमध्ये आहे. त्या त्या प्राण्यांची त्यांनी पक्ष्यांनी केलेली स्थिती किंवा एखादं फूल कमळासारखं फूल पद्मासनामध्ये, स्वस्तिकासन म्हणजे एखादं चिन्ह जे आपल्याला पवित्र चिन्ह आहे स्वस्तिक, त्या स्थितीमध्ये पाय ठेवणं, हे सगळं करताना कुठेतरी हा विचार होता की आपण 84 लक्ष जे स्पीसीज आहेत आसपास आपल्या किंवा आसपास भोवताली जो निसर्ग आहे त्यातून निवडून त्या त्या ठिकाणी शरीर स्थिती आपल्याला जर ठेवता आली तर शरीरामधली फ्लेक्झिबिलिटी तर वाढतेच, शिवाय आसीने लभते सौख्यम म्हणजे आसन केल्यानंतर शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचं सुख प्राप्त होतं. बराच वेळ बसलेली अवघडलेली मांजर जेव्हा पाठीचा कणा वरती खाली करते, मार्जारासनाची निर्मिती आपण करतो, त्यातून रिलॅक्सिंग पोज येते. पाय ताणणारा कुत्रा एक एक पाय ताणत आळस देतो, श्वानासन. मकरासन सुस्त पडून राहिलेली मगर बराच वेळ, तिची शरीर स्थिती आपण घेतली की आपल्याला पण रिलॅक्सिंग वाटतं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कुठेतरी हे सूत्र बांधताना योगशास्त्रकारांनी केलेला आहे आणि त्याचा लाभ फक्त आपल्याला घ्यायचा आहे. नियमित फक्त आपल्याला योगासनं करायची आहेत, ती सुद्धा आपण करत नाही. म्हणजे एवढा अभ्यास करून आपल्यासाठी जे सार, जे सगळ्या जगभराने स्वीकारलं ते आपण भारतीय अजूनही आपल्या शाळांमध्ये ऑफिसेसमध्ये कंपल्सरी योगासनांसाठी असणारा वेळ देत नाही आहोत. तर सुरुवात करा घरी योगासनं करण्याची आणि निरामय आरोग्याकडे वाटचाल करण्यासाठी उचललेलं ते एक पाऊल आसीने लभते सौख्यम. आसनांनीच शारीरिक आणि मानसिक सुख तुम्हाला प्राप्त होईल. ओम.